नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर स्वागत करतो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणाचे अतिशय महत्त्वाचे असे पीओक्यू क्वेश्चन बघणार आहोत, जे की न्यायालय भरती 2026 साठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। चला तर मग सुरू करू आजचं व्हिडिओ लेक्चर। बघा पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न बघा, ती नदीच्या काठाने गेली अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ, यातला सुद्धा विभक्तीचा कारकार्थ विचारला गेलेला आहे। आता विभक्ती जर म्हटलं तर तृतीय आहे मित्रांनो, आणि याचा कारकार्थ जो आहे तो अर्थ विचारला म्हणजे ओळखला जाते। त्याचा कारकार्थ आहे अधिकरण। जेव्हा स्थळ आणि वेळ दाखवले जाते, स्थळ आणि वेळ, त्यावेळेस त्याचा कारकार्थ होतो मित्रांनो अधिकरण। ती नदीच्या काठाने गेली या विभक्तीचा जो कारकार्थ आहे मित्रांनो तो आहे अधिकरण। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, विशेष नाम हे रिकामी जागा असते, क्रियावाचक असते का? क्रियावाचक क्रियापद असते। जातीवाचक, व्यक्तिवाचक, विशेषणवाचक, याचा योग्यता पर्याय क्रमांक 2। विशेष नाम हे मित्रांनो व्यक्तिवाचक असते आणि सामान्य नाम जे असते ते जातीवाचक असते। जातीवाचक कसं असते? सामान्य नाम। जेव्हा जातीचा बोध म्हणजे केला जाते त्यावेळेस ते सामान्य नाम असते, तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, दिगंतर या संधीचा कोणता विग्रह बरोबर आहे असे विचारला गेलेला आहे, आणि हे प्रश्न वनसेवा 2021 मध्ये विचारला गेलेला आहे मित्रांनो। ठीक आहे, आता ऑप्शन बघा, दीर्घ अधिक तर, दिग अधिक अंतर, दिग अधिक गंतर की दिग अधिक अंतर, याचे योग्य पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर मित्रांनो हे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे मित्रांनो। तृतीय व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी। बघा, दिग अधिक गच्या जागी जेव्हा याची संधी झाली मित्रांनो, कच्या जागी त्याच्याच रांगेचा तिसरा शब्द तिसरा अक्षर आलेला आहे व्यंजन ग, तेव्हा हे तृतीय व्यंजन संधी होते। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, अंतकरण या शब्दाचा संधीचा खालील योग्य पर्याय निवडा असं विचारलं गेलेलं आहे। ऑप्शन बघा, अंतःकरण, अंतस्करण, अंत अधिक सहकरण की अंतर अधिक करण, याचा योग्य पर्याय क्रमांक 4। हे विसर्ग संधीचं उदाहरण मित्रांनो, विसर्ग रसंधी, विसर्ग रसंधीचं उदाहरण आहे। ठीक आहे, अंतर अधिक करण म्हणजे अंतकरण असा याचा विग्रह होतो मित्र। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, नदीत या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल? नदी अधिक त, नद अधिक ईद, नद अधिक ईद की नदी अधिक आत, याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4। नदीत या शब्दाचा विग्रह होईल मित्रांनो नदी अधिक आत, तर हे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे मित्रांनो। पूर्वरूप संधी, पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे। ठीक आहे, जेव्हा विग्रह होताना मित्रांनो, आता नदी शब्द आहे, नदी अधिक आत, बघा याचं काय झालं नदीत। आता हा जो शेवटचा शब्द आहे हा या शब्दामध्ये कायम राहत आहे नदीत, आणि हा जो आ आहे हा लोप पावत आहे, हा काय होत आहे? लोप होत आहे। जेव्हा संधी होता दुसरा शब्द जो लोप पावतो आणि पहिला शेवटचा अक्षर जेव्हा कायम राहते त्यावेळेस ते पूर्वरूप संधी होते। ठीक आहे, प्रश्न नीट कळाला। पुढचा प्रश्न बघा, शब्दाच्या अर्थात बदल न करता शब्दाची जात बदला असं विचारलं गेलेलं आहे। आता शब्द जाती किती आहेत आपल्याला माहिती आहे, नाम, विशेषण, ठीक आहे, क्रियापद, तर आपल्याला जात बदलायची याची, काय बदलायची आहे? जात बदलायची। आता बघा, श्रीमंतांना गर्व असतो, आता श्रीमंत काय? विशेषण आहे। श्रीमंत काय? विशेषणाची, आता आपल्याला जात चेंज करायची। ठीक आहे, आता बघा ऑप्शन, श्रीमंत माणसांना गर्व असतो, श्रीमंतांना गर्व असतोच, श्रीमंतांना गर्व असतो की गर्व श्रीमंतांना असतो, त्याचं योग्य पर्याय क्रमांक 4। श्रीमंत माणसांना, हे झालं नाम मित्रांनो। ठीक आहे, हे झालं नाम। पहिले काय होतं? विशेषण होतं, श्रीमंतांना गर्व असतो, आता श्रीमंत माणसांना, म्हणून हे काय झालं? नाम झालं। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, 16 सोमवार हे कोणते नाम आहे असं विचारलं गेलेलं आहे। 16 सोमवार भाववाचक नाम आहे का, सर्वनाम, विशेष नाम की सामान्य नाम, त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4। 16 सोमवार हे समूहवाचक नाम आहे। काय? 16 सोमवारचा समूह दाखवलेला आहे म्हणून हे सामान्य नाम होते, समूह नाम आहे या समूहवाचक नाम। आणि फक्त तुम्हाला सोमवार जर विचारलं असतं, सोमवार या शब्दाचा जात ओळखा, तर हे विशेष नाम राहिलं असतं। सोमवार हे विशेष नाम,
फक्त जर सोमवार विचारलं, फक्त सोमवार, तर हे विशेष नाम आहे. तर 16 सोमवार म्हणून समूह दाखवला 16 सोमवारचा, म्हणून हे झालं सामान्य नाम. ठीक आहे. प्रश्न नीट कळाला तर पुढचा प्रश्न पहा. बघा, आईने नीलाकडून कविता पाठ करविली. ठीक आहे. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता असे विचारला गेलेला आहे. क्रियापदाचा प्रकार विचारला. ठीक आहे. शक्य क्रियापद, प्रायोजक क्रियापद, भावकर्तृत्व की अनियमित क्रियापद. त्याचा एक उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रायोजक क्रियापद मित्रांनो, जेव्हा कर्ता कर्माकून क्रिया करवून घेतो त्यावेळेस ते प्रायोजक क्रियापद होत असते. ठीक आहे. प्रश्न नीट कळाला. पुढचा प्रश्न पहा. बघा पहा, हे अख्यातावरून कोणता काळ ओळखला जातो. वर्तमान काळ, रीतीभूत काळ, भविष्य काळ की भूतकाळ. त्याचा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. ही अख्यातावरून रीतीभूत काळ ओळखला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. बघा, विद्यार्थी क्रियापदावरून कोणता आख्यात विकार. विद्यार्थी क्रियापदावरून कुठला आख्यात विकार ओळखला जातो. उ आख्यात, इल आख्यात, ला आख्यात की वाक्यात. त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. वाक्यात. विद्यार्थी याच्यावरून वाक्यात हा विकार ओळखला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. बघा, सदा सर्वदा योग तुझा घडावा. वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण ओळखा असं विचारलं गेलं. या वाक्यात कुठलं कालवाचक क्रियाविशेषण आहे. आता पर्याय बघा, योग, तुझा, सदा सर्वदा की घडावा. तर हे सदा सर्वदा याचं योग्य उत्तर आहे. सातत्यदर्शक क्रियाविशेषण आहे मित्रांनो. हा सातत्यदर्शक क्रियाविशेषण. ठीक आहे. सातत्यदर्शक क्रियाविशेषणाचा प्रकार आहे सदा सर्वदा कालवाचक. ठीक आहे. कालवाचक मुलाचे उपप्रकार सातत्यदर्शक. प्रश्न नीट कळाला. पुढचा प्रश्न पहा. बघा बघा, योग्य शब्दयोगी अवयवाचा वाक्यात उपयोग करा असं विचारलं गेलेलं आहे. डोळ्याने रिकामी जागा पाहून देव दिसत नाही तर अंतःचक्षुनी पाहावं लागते. याचं योग्य आता शब्दयोगी कुठला येईल बघा. सुद्धा, फक्त, केवळ की पण. त्याचं योग्य उत्तर बऱ्याच परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे हा. त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. डोळ्याने केवळ पाहून देव दिसत नाही तर अंतःचक्षुनी बघावं लागते. ठीक आहे. प्रश्न नीट कळाला. पुढचा प्रश्न पहा. मांजराकडून उंदीर मारला गेला. या वाक्यातील कर्ता कसा आहे असं विचारलं गेलं. आता या वाक्यातला कर्ता कुठला आहे. मांजर आहे. मांजराने उंदीर मारला. ठीक आहे. मांजर कर्ता आहे आणि याला करून हे शब्दयोगी अवयव लागलेला आहे. आता ऑप्शन मध्ये बघा, चतुरांत, शब्दयोगी अवयांत, सविकरणी की प्रथमांत. त्याचं एक उत्तर पर्याय क्रमांक 2. जो कर्ता आपला शब्दयोगी अवयवात जोडलेला आहे मित्रांनो, म्हणून याला म्हणतात शब्दयोगी अवयांत हा कर्ता आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. बघा, प्रत प्रतीकडे लागे. प्रत प्रतीकडे लागे कोणत्या शब्दयोगी अवयवाचे प्रकार आहेत. परिणामवाचक, विरोधवाचक, दिक्वाचक की संबंधवाचक. त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रत प्रतीकडे लागे हे दिक्वाचक शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. बघा, येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषेने मधुर तू करशी अनेक. हे मूर्ख याशी किमी पाही नसे विवेक, रंगावून तुझला ठरवतील म्हणतील काक. आता बघा, अलंकार विचारला गेला या ओळीतला. विरोधाभास, सार, अन्योक्ती की वरीलपैकी एकही नाही. त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. या अन्योक्ती अलंकारामध्ये एकाला उद्देशून दुसऱ्याला बोललं जाते. जसं लेखी बोले सुनेला की आपण म्हणतो की नाही, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे. ठीक आहे. जेव्हा आपण एखाद्याला उद्देशून दुसऱ्याला बोलतो, जसं लेखी बोले सुनेला गे, म्हणजे आपल्याला बोलायचं लेखीला पण ते लागलं पाहिजे सुनेला, असं जेव्हा ठरलं नाही त्यावेळेस अनोक्ती अलंकार होतो. एकाला बोलायचा आणि दुसऱ्याला ते लागलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहा, तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत आहे. या ओळीतील अलंकार ओळखा असं विचारलं गेलं. आता बिनभाड्याची खोली म्हणजे काय होते सांगा बरं. बिनभाड्याची खोली म्हणजे काय होते. जेल. ठीक नाही, तिथं आपल्याला भाडं लागत नाही. आता पर्याय दाखवला. बिनभाड्याचा खोली म्हणजे काय, जेल. आता ऑप्शनला बघा, पर्यायोक्ती आहे का, अतिशोक्ती, भ्रांतिमान, प्रयोक्ती की अनन्वय. त्याचे योग्य पर्याय क्रमांक 3. तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत. या ओळीतील अलंकार मित्रांनो पर्यायोक्ती अलंकार. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. ठीक आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये इतकं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल, स्पष्टीकरणाचा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.